मानचं मात्र सर्व टीमला पालन करावं लागेल। आणि दोन्ही फलंदाजांना सूचना आहे की ज्या वेळेस आपण धाव घेतायत ना, दोन्ही एंडने जर स्ट्राइक सोडली तरच स्ट्राइक आहे, अन्यथा स्ट्राइक दिली जाणार नाहीये। आणि दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण पिच वरून धावायचं नाहीये। जे आपल्याला ताकीद देतील पंच त्यानंतर मात्र नक्कीच कुठेतरी पॅनलाइज केली जाईल। प्रमुख पंचांच्या भूमिकेत आमचे मित्र समीर आणि स्क्वेअर पंच हरी दोरे आपण पाहू शकाल। खूप वर्षाचा अनुभव असणारे पंच सलामीची जोडी आपण पाहू शकाल। सागर आणि भास्कर भालचंद्र स्ट्रायकिंगला मात्र सागर यावेळेस खराब चेंडू पंच सांगतात। हा वाईट चेंडू अतिरिक्त धावेने मात्र या स्पर्धेचा श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन होतोय तेलंगवाडी संघाचं। यावेळेस फटक्यामध्ये ताकद कमी पडते, गली पॉइंटला मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलनं तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अशोक हा गोलंदाज पिवनचं षटक हाताळताना पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करतोय। यावेळेस पंच सांगतात हा खराब चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू वाईट चेंडूची सांगता पाहायला मिळते। या अतिरिक्त धावेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या कुठेतरी पुढे जात असताना 3 धावा। स्ट्राइक एंडला मात्र मजबूत एसटीचा फलंदाज भालचंद्र। यावेळेस फटक्यामध्ये ताकद कमी पडते, परंतु चेंडू जातोय गली पॉइंट मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण। एक सिंगल धाव आणि सिंगलने तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना टोटल 4 धावा। आणि दोन्ही फलंदाजांना सूचना आहे आपण जर स्ट्राइक च्या खेळाडूकडे जात असाल ना तर हात करायचा आहे पंचांना। यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाहीये, क्षेत्ररक्षक यावेळेस फाईन लेगचा करतोय चुकी आणि जीवदान मिळतंय फलंदाजाला। या चेंडूवर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। 3 धावा, चांगली रनिंग पाहायला मिळते सागर आणि भालचंद्रच्या माध्यमातून। चांगलं कॉलिंग, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय। स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा एक हार्ड हिटर फलंदाज भालचंद्र। यावेळेस चांगला फटका, गली पॉइंटला मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। व्हॉट अ कॅच फलंदाज भालचंद्र, बॅक टू डग आउट। यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर प्रमोट केले जात आहे मिलिंदला। मोठी विकेट मात्र प्राप्त केली जाते टीम बोरीचवाडी संघाकडून। पहिला हादरा बसतोय तेलंगवाडी संघाला। न्यू बॅटर आपण पाहू शकाल मिलिंद, एक या संघाचा तारणार खेळाडू इंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती। आता मात्र पूर्णपणे जबाबदारी मात्र या फलंदाजावर असेल, कारण की मोठा हादरा मात्र प्राप्त करून दिलाय बोरीचवाडी गोलंदाजाने। यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। शॉर्ट थर्डमॅनला एक
लेगबाच्या स्वरूपात एक चिक्की सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल टीम तेलंगवाडी संघाची 8 धावा। ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र प्रज्योत लोखंडे साहेब मात्र इथे उपस्थित। यावेळेस आता मात्र चांगला फटका आणि यावेळेस कॅमेरामॅनला सलामी देणारा हा एक चांगला फटका 4 धावा। एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 12 धावा। यावेळेस ही स्पर्धा मात्र केटीसी लाईव्ह माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते। घरबसल्या जे प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत। गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल टीम बोरीचवाडी संघाकडून ओलमन एंड करून पाहायला मिळतोय गोलंदाज यशवंत। आता मात्र यशवंतला कमबॅक करावा लागेल कारण स्ट्राइक एंडला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल सागर। अंडरम क्रिकेटचा सॉरी मिलिंद नॉन स्ट्राइकला आहे मात्र सागर। नौका फलंदाज स्ट्राइक एंड वरती एक चेंडू जरूर। यावेळेस टायमिंग जुळत नाहीये। पंच सांगतात हा खराब चेंडू ॲपस्टम्पच्या बाहेर जाणारा हा वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाबेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 13 धावा। यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू पंच सांगतात बॅक टू बॅक हा दुसरा वाईड चेंडू। खराब गोलंदाजी पाहायला मिळते यशवंतच्या माध्यमातून। यावेळेस टायमिंग मात्र होत नाही आणि यावेळेस तू मैमय परंतु चांगली कॉलिंग एक चोरटी धाव पाहायला मिळते। या एका धाबेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 15। आता मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल सागर। अंडरम क्रिकेटचा बाहुबली मात्र स्ट्राइक एंड वरती पोहोचला आहे सागर। या खेळाडूकडे मात्र ताकद खूप आहे फक्त टायमिंगची गरज आहे। मोठा फलंदाज आहे परंतु चांगलं क्रिकेट खेळावं लागेल सागरला। यावेळेस टायमिंग होत नाही परंतु एक चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। या सिंगलने मात्र टीम तेलंगवाडी संघाची बायच्या स्वरूपात धावसंख्या पाहायला मिळते आणि एक धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना 16 धावा। आता मात्र स्ट्राइकेला मिलिंद वन डाऊनचा फलंदाज आपण यावेळेस खोलवर
हॅलो. या वेळेस या चेंडूवर मात्र 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाबेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद 25 धाबा. स्ट्राईक एंडला रवी हा फलंदाज. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये आणि यावेळेस चांगला झेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस आडव्या बॅटने मात्र जरूर फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाबेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 6 गडी बाद 28 धाबा. सॉरी 5 गडी बाद 28 धाबा. मोठे फटके खेळायला लागतील. दीपककडे ती क्षमता ती ताकद आहे. यावेळेस आता मात्र बेहतरीन शॉट आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल काहू कॉर्नरच्या बाहेर. 6 धावा.
आणि यानंतर संघांना सूचना असेल आपण नाणेफेकीच्या अगोदर एंट्री फी जमा करा. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगले क्षेत्ररक्षण एक सिंग आणि यावेळेस गोलंदाज मात्र करतोय चुकी आणि त्याचा मोबदला मात्र मोजावा लागेल. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 40 धावा. आता मात्र एक चांगली टोटल पाहायला मिळते तेलंगवाडी संघाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दिनेश. यावेळेस फक्त टच करण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर मात्र वारंवार चुका करताना पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपात मात्र एक सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 41 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल दीपक. आता मात्र नक्कीच मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू परंतु विकेट किपर मात्र वारंवार चुका करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेने मात्र टीम तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 42 धावा. यावेळेस पंच सांगतात हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. अतिरिक्त धावेने तेलंगवाडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली ती 43 धावा. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेस चांगला फटका पाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये येतोय आणि त्यानंतर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आणि या 2 धावेने मात्र तेलंगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 45 धावा. शेवटचा चेंडू. यावेळेस फटका मात्र फसला. कव्हरचा क्षेत्ररक्षक जरूर आला होता परंतु यावेळेस आवाक्याच्या बाहेर आणि या चेंडूवर मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला जात नाही आणि 2च धावा. यावेळेस 4 षटकाचा खेळ संपला आणि तेलंगवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 47 आणि येणारे 24 चेंडू आणि टीम बोरीचवाडी संघाला 48 धावांचं लक्ष्य.
यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. तीन षटकाराला 1000 रुपये गुगल पे केले जातील. भास्कर साठी ही ऑफर आहे. सलग 3 षटकार, सॉरी अशोक साठी ही ऑफर आहे. सलग 3 षटकार जर मारले तर सचिन निरगुडा यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचे पारितोषिक. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करत नाही. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय तेलंगवाडी संघाला. वेळेस आता मात्र बोरीचीवाडी संघ अडचणीत सापडलाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज गीतेशला आपण पाहू शकाल. यावेळेस क्लीन बोल्ड. या स्पर्धेतील मात्र हॅट्रिक कंप्लीट करत असताना गीतेश गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्याच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये मात्र हॅट्रिक कंप्लीट करत असताना गीतेश, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. अशोक साठी मात्र ऑफर आहे. सचिन निरगुडा मॅन फ्रॉम आयनाचीवाडी जर सलग 3 षटकार मारले तर अशोकला मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जातील. इथे मात्र संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून मात्र बाहेर काढण्यासाठी खूप चांगली फलंदाजी करावी लागेल यशवंत आणि अशोकला. यावेळेस या स्पर्धेचं मिडल षटक, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गीतेश साठी. मिडल षटक हाताळतो या स्पर्धेचं पहिलं.
तो ऑफसाईड सॉरी लॉंगॉनच्या दिशेला जो ताडाचं झाड आहे ना त्याच्या खाली प्रेक्षकाने उभे राहू नका. वरून ताड पडण्याची शक्यता असते, आपल्याला इजा होऊ शकते. आपण काळजी घ्या. आपण जो स्टेज केलाय ना त्या स्टेजमध्ये थांबायचं आहे. खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आयोजकांनी, कारण वरून एखादा जर ताड डोक्यात पडला तर मोठा झटका बसू शकतो आपल्याला. तसेच या स्पर्धेसाठी किसन पदू पाधीर बोरीचीवाडी यांनी मात्र या स्पर्धेला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आयोजकांच्या वतीने मात्र मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस इथे घडतंय काय आणि यावेळेस खूप चांगली गोलंदाजी. अजून एक हादरा फलंदाज बाद. रक्षण पाहायला मिळतं या चेंडूवर. मात्र 2 धावा आणि या 2 धावेने मात्र अकाउंट ओपन होतंय बोरीचवाडी संघाचं. यावेळेस खूप चांगला फटका आपण पाहू शकाल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये पाहायला मिळतंय आणि या चेंडूवर मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना 4 धावा. खूप चांगलं क्रिकेट मात्र खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटवर आणून ठेवलाय टीम बोरीचवाडी संघाला. यावेळेस फुलटॉस आणि चांगला फटका आणि यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण झेल बाद फलंदाज बाद. हॅलो हॅलो सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचे मालक आणि आमचे परम मित्र आदरणीय श्री प्रभाकर रामचंद्र पाधीर
यांनी व्यासपीठावर येऊन आराजमान व्हायचं आहे. आमचे परम मित्र प्रभाकर पाटील यावेळेस ओलमन गावचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ना किंवा ज्येष्ठ व्यक्तिमत्व सर्वांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये याचा विराजमान व्हायचा. आपल्या गावाची ही स्पर्धा आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. तिसरे षटक हाताळण्यासाठी बादलला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आता मात्र प्रॉपर सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. 4 धावा. पूर्णपणे मात्र सामना झुकवलाय टीम तेलंगवाडी संघाने, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकते. क्रिकेटमध्ये जरतरला मात्र महत्व नसतंय. यावेळेस वारंवार तेच फटके पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मात्र मिड विकेट रिजनला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. पाहायला मिळतोय आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू सीमा पार. 4 धावा. यानंतर होणारी बिग फाईट मॅच पादिरवाडी बनाम सांबारी. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र फटका फसलाय आणि यावेळेस दुसऱ्या अटेंड मध्ये मात्र नो बॉल पंचांचा इशारा. जीवदान मिळतंय फलंदाजाला. स्टेप आउट होतोय गोलंदाज. येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल. यशवंत साठी मात्र हा फ्री हिट असेल. यावेळेस चेंडू बराच काळ हवेत फ्री हिट असेल, त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद.
फलंदाज रुपेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र अनुभवी गोलंदाज आपण पाहू शकाल लक्ष्मण. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 28 धावांची. आता मात्र पूर्णपणे सामना झुकलाय तो टीम तेलंगवाडी संघासाठी. 5 चेंडू आणि 28 धावांचं मोठं लक्ष्य पाहायला मिळतंय समीकरण. यावेळेस आता मात्र पंच वळतायत आमच्याकडे. हा वाईड चेंडू आहे, स्क्वेअर चेंडूचा मारा केला जातोय. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस लो फुल टॉस, त्याला मात्र खेळून काढतोय मिड विकेट आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार. 4 धावा. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल आणि तितकंच चांगलं मात्र क्षेत्ररक्षण फलंदाज होतोय बाद. या स्पर्धेचं पहिले मिडन षटक हाताळणारा गोलंदाज गीतेश टीम तेलंगवाडी संघाचा ठरतोय चालू सामन्याचा सामनावीर. 4 विकेट्स आणि मिडन षटक मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला तो खेळाडू तेलंगवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू गीतेश ठरतोय सामनावीर. मी बाबू सराई या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मात्र गीतेश या खेळाडूला सामनावीर किताब द्यायचा आहे. आपल्या शुभ हस्ते बाबू सराई आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र सामनावीर किताब दिला जाईल.